श्री स्वामी समर्थ. नमस्कार. तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत. तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा मार्गशीर्ष गुरुवार व्रत. या मार्गशीर्ष गुरुवारी व्रताच्या दिवशी बघा आपण व्रत करो किंवा नाही, म्हणजे बघा अगदी तुम्ही उपवास केला किंवा नाही केला तरी देखील चालेल, पण ह्या व्रताचे जे नियम आहेत ते आपल्याला अगदी कटाक्षाने पाळायचे आहेत, जेणेकरून आपल्याला अगदी बघा मार्गशीर्ष गुरुवारचे व्रत केल्याचंच पुण्यफळ आपल्याला मिळेल. तर बघा आपल्या हिंदू धर्मामध्ये ज्याप्रमाणे श्रावण महिना इतका पवित्र शुभ आहे त्याचप्रमाणे मार्गशीर्ष महिना देखील अत्यंत पवित्र महिना आहे. आता मार्गशीर्ष महिना 21 नोव्हेंबर वार शुक्रवार या दिवसापासून मार्गशीर्ष महिन्याला सुरुवात झालेली आहे. मग आता मार्गशीर्ष महिना यावर्षी म्हणजे किती गुरुवार आले आहेत, तसेच पहिला गुरुवार आता उद्याच आहे बघा. मग पूजा आपल्याला कोणत्या वेळेत करायची आहे, तसेच पूजा मांडणी कशा पद्धतीने करायची, अगदी डिटेल व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे, तो तुम्ही जाऊन नक्कीच पहा. तसेच बघा मार्गशीर्ष महिन्यामध्ये दर गुरुवारी हे व्रत केलं जातं. मग मार्गशीर्ष महिन्याची सुरुवात यावर्षी देवीच्या वारानं झालेली आहे शुक्रवारी, आणि मार्गशीर्ष महिन्याची सांगता ही 20 डिसेंबर 2025 रोजीला होणार आहे. तर मार्गशीर्ष महिन्यामध्ये यावर्षी 4 गुरुवार आलेले आहेत. तर आता जो पहिला गुरुवार आहे तो उद्या बघा वार गुरुवार 27 नोव्हेंबर 2025, दुसरा गुरुवार 4 डिसेंबर 2025, तिसरा गुरुवार 11 डिसेंबर 2025 आणि चौथा गुरुवार 18 डिसेंबर 2025, म्हणजे या दिवशी उद्यापन सुद्धा आपल्याला करायचं असतं. मग आता मार्गशीर्ष महिन्याच्या पहिल्या गुरुवारी या व्रताची आपण सुरुवात करतो आणि शेवटच्या गुरुवारी आपण उद्यापन करत असतो. पण बघा शेवटच्या गुरुवारी जर काही अडचणीमुळे उद्यापन करता नाही आलं तर अगदी तुम्ही हा शेवटचा मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार जाऊ द्या, पुढच्या महिन्यातील गुरुवारचं व्रत धरायचं आणि उद्यापन केलं तरी देखील चालतं, काही हरकत नाही. तर बघा आता पूजेची मांडणी तुम्ही सकाळी केली तरी देखील चालते, आणि म्हणजे आपण देवपूजा केली, देवपूजा झाली की पूजेची मांडणी केली आणि सायंकाळी कथा वाचली, आरती केली तरी देखील चालतं. फक्त पूजेची मांडणी जी आहे ना तर सकाळी 12 वाजायच्या आत करा आणि सायंकाळी 4च्या नंतर, मग एक तर बघा 6 किंवा 7 वाजायच्या आत आपली पूजेची मांडणी जी आहे तर ती झालीच पाहिजे, कारण की ही वेळ जी आहे ती शुभ वेळ असते. एक ह्या वेळेमध्ये सकारात्मकता, माता लक्ष्मीच्या घरामध्ये येण्याची वेळ असते, म्हणून बघा ह्या वेळेमध्ये करायची आहे. असा काही कुठला नियम नाहीये. ज्यांना शक्यच होत नाही समजा ह्या वेळेमध्ये, त्यांनी अगदी दुपारी 3 वाजता केली, 4 वाजता केली तरी देखील चालते. आता बघा आपल्याला अगदी शास्त्राला धरून नियमानं पूजा करायची आहे, जेणेकरून आपण जी काही पूजा करू, जे काही व्रत करू त्याचं फळ आपल्याला मिळालंच पाहिजे. सगळ्यात अगोदर पूजेची मांडणीसाठी आपल्याला बघा सकाळी लवकर उठायचं आहे, स्वच्छ स्नान करायचं, सूर्यनारायणाला देखील आपल्याला जल अर्पण करायचं आहे. त्यानंतर बघा आपल्याला मग या दिवशी आता पूजेचा संकल्प देखील घ्यायचा असतो. घराच्या ईशान्य कोपऱ्यात किंवा तुम्ही देवघर तुमचं जिथं आहे तिथे साईडला जागा असेल तर तुम्ही तिथे देखील तुमची ही जी गुरुवारची व्रताची पूजा मांडणी आहे ती करून घेऊ शकतात. आता आपल्याला गुरुवारी तर काय फरशी पुसायची नाही, मग आपला थोडासा कपडा जिथे पूजा मांडायची तिथं आपल्याला स्वच्छ झाडून पुसून घ्यायचं. चौरंग घ्या किंवा पाट घ्या, त्यावरती लाल पिवळं वस्त्र अंथरून घ्यायचं. नंतर माता लक्ष्मीला प्रिय असलेले कमळ काढायचं तांदळाने, त्यावरती आपल्याला कलश स्थापना ते सगळ्या काही. आता बघा त्याचा तो डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे, तो तुम्ही नक्कीच चॅनलवरती पहा. आता बघा रात्री महालक्ष्मीची पूजा करायची, मग आता तुम्ही कथा वाचू शकता, सायंकाळी आरती, आणि आपल्याला गोडाधोडाचा नैवेद्य करून आपला जो हा व्रत आहे तो आपला उपवास सोडायचा असतो. मग दुसऱ्या दिवशी पूजेची सांगता केल्यानंतर म्हणजे स्नान केल्यानंतर कळशातील डहाळ्या किंवा पाणी वेगवेगळ्या 5 ठिकाणी ठेवायचे. कळशातील पाणी झाडांना टाकायचं, देवाची स्थापना केलेल्या जागेत 3 वेळा हळदी कुंकू वाहून नमस्कार करायचा. अशा प्रकारे मार्गशीर्ष महिन्यातील प्रत्येक गुरुवारी श्री महालक्ष्मीची पूजा करायची आहे. आता मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारपासून येणाऱ्या सर्व गुरुवारी हे व्रत करावे न चुकता. दरवर्षी हे व्रत केल्यास घरात समृद्धी, सुख, आनंद येतो आणि त्या घरावर देवीचा वरदहस्त राहतो.
श्री लक्ष्मी देवीने पद्मपुराणात सांगितले आहे की जो माझे व्रत नित्यनेमाने करेल तो सदैव सुखी समाधानी राहील. त्यामुळे सर्वांनी हे व्रत मनोभावे करावे. महालक्ष्मी शेवटच्या गुरुवारी व्रताचे उद्यापन. आता बघा, उद्यापनाच्या दिवशी नेहमीप्रमाणे पूजा, आरती व कहाणी वाचन झाल्यानंतर 7 सुवासिना किंवा मग 5 सुवासिनी किंवा मग 5 कुमारिका बोलवल्या तरी देखील चालते. आता बघा, खेड्यामध्ये शहरामध्ये एक जरी आपल्याला लक्ष्मी स्वरूप समजा कुमारिका किंवा सुवासिनी भेटली तरी देखील चालते. आपल्याला व्रतकथेचं पुस्तक, फळ यथाशक्ती त्यांची पूजा करून आपल्याला जे होईल ते व्रताचं आपलं उद्यापन करायचं असतं. कोणी बघा जेवण देखील करतात आणि म्हणजे पुरणाचा स्वयंपाक करून जेवण वगैरे सगळं करून नंतर व्रत आपलं कहाणीचं पुस्तक वगैरे दिलं जातं, त्यासोबत एक फळ दिलं जातं. अशा पद्धतीने देखील या व्रताचं उद्यापन म्हणजे ज्याचा त्याचा नियम आहे तो. प्रत्येकाच्या प्रथा वेगवेगळ्या आहेत बघा. आता हे जे आपण महालक्ष्मीचं व्रत करणाऱ्यांसाठी काही नियम आहेत. आता बघा, आपण या व्रताचे छोटे छोटे नियम बघणार आहोत. तर या व्रताच्या अगदी आपण ह्या नियमाचं पालन केलं ना तर आपल्याला याचं संपूर्ण फळ मिळेल. आता आंघोळ न करता म्हणजे आपण अगदी आपलं जे हे पूजेसाठी लागणारं साहित्य त्याला देखील हात लावायचा नाही. वर्षभर या व्रताचं पालन करतात काही ठिकाणी बघा. आता मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत कोण करू शकतं? तर हे मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचे व्रत अगदी कोणीही करू शकतं. कुमारिका करतात, विवाहित महिला करतात, पुरुष देखील करतात. या व्रतामध्ये उपवासाचे लागणारे पदार्थ जसे की खाण्यासाठी बघा, साबुदाण्याची खिचडी, भगर, फलाहार, दूध, चहा, कॉफी, म्हणजे हा देखील ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे बघा. आता श्रद्धा आहे, कोणी नुसतं फलाहार करतं तर कोणी पाणी घेऊनच समजा उपवास करतं, कोणी साबुदाणा खिचडी, भगर, म्हणजे सगळ्या गोष्टी आपापल्या वैयक्तिक निर्णय हा. आता व्रताच्या दिवशी उपवास करावा, रात्री भोजन करावे आणि संसारी माणसासाठी हे व्रत सांगितले आहे. त्यामुळे पती पत्नी दोघे मिळून देखील हे व्रत करू शकतात. एखाद्या गुरुवारी जर बघा आता मासिक पाळी आली तर घरातील इतर मंडळींना पूजा मांडणी करून कथा वाचायला, नैवेद्य दाखवायला, आरती करायला सांगायची आणि आपण उपवास करायचा. तो गुरुवार अगदी आपल्याला म्हणजे आपण मोजायचा नाही. मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारचं व्रत हे बघा इतकं म्हणजे मार्गशीर्ष महिन्यातील पवित्र व्रत आहे की घरामध्ये सुख, समाधान, समृद्धी नांदते. आणि आता असा देखील बऱ्याच जणांना प्रश्न पडतो की आम्हाला महालक्ष्मीचं व्रत असतं, मग गुरुवारी केस नाही धुतले तर कसं चालेल, फरशी नाही पुसली तर कशी चालेल, मग पूजा मांडणी करायची असते, मग उपवास असतो, मग केस न धुतवा उपवास कसा करायचा? तर बघा, गुरुवारी जर आपण केस धुतले, गुरुवारी जर आपण फरशी वगैरे पुसली तर असं म्हटलं जातं की दुर्भाग्य, दारिद्र्य आपल्या घरामध्ये येतं. आणि आपण हे व्रत कशासाठी करतोय की माता लक्ष्मीची आपल्यावर कृपा व्हावी आणि धनधान्याने आपलं घर भरून राहावं. आणि एकीकडे तुम्ही माता लक्ष्मीची कृपा व्हावी म्हणून व्रत करताय आणि फरशी पुसताय, डोक्यावरून स्नान करताय, तर हे पूर्णपणे चुकीचं आहे. मग तुम्ही काय करू शकता की आदल्या दिवशी डोक्यावरून स्नान करायचं, म्हणजे बुधवारी डोक्यावरून स्नान केलं तरी देखील चालेल. फरशी सकाळी पुसून घ्यायची आणि गुरुवारी काय करायचं, जिथे पूजा मांडणी करायची आहे फक्त ती जागा आपल्याला पुसून घ्यायची आहे आणि त्या जागेवर आपल्याला पूजा मांडणी करायची आहे. आता बघा, त्यानंतर व्रतपूजा व श्री महालक्ष्मीची कथा ऐकण्यास शेजारी पाजारी यांना बोलवावे. मात्र एकाग्र व शांत चित्तानं ही व्रतकथा तसेच महात्म्य देखील वाचावं. म्हणजे अगदी आपण ही पूजा करत असताना माता लक्ष्मी सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये वास करत असते. अगदी माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये येते. मग आता ही व्रताची सुरुवात मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करून 4 गुरुवारी हे व्रत करायचं असतं. शेवटच्या गुरुवारी आपल्याला ह्याचं जे आहे ते उद्यापन देखील करायचं असतं. व्रताच्या दिवशी रात्री गोड जेवण करून देखील नैवेद्य दाखवून नंतरच आपला जो हा उपवास आहे तो पूर्ण कुटुंबातील सदस्यांनी या दिवशी तरी सोबत जेवण्याचा प्रयत्न करा. गुरुवारी घरातील फरशी पुसू नये, तसेच कोणतेही साफसफाईचे काम देखील काढू नका. आदल्या दिवशीच म्हणजे दिवस मावळण्याच्या पूर्वी तुम्हाला जी काही स्वच्छता करून घ्यायची ती करून घ्या. ज्या दिवशी पूजा केली आहे त्याच दिवशी पूजा कधीच उचलायची नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी सूर्य उगवण्याच्या वेळी पूजा उठवावी. तसेच देवीला हळद कुंकू लावून प्रथम नारळ उचलायचा आणि आपल्या माथ्याला स्पर्श करायचा. नंतर तो नारळ काढून साईडला ठेवायचा. या पद्धतीने दुसऱ्या दिवशीची जी उत्तर पूजा असते ती करायची. कलशातील पाणी थोडे आधी घरात शिंपडून नंतर झाडांना त्या तुळशीत ओतू नका. त्यातील सुपारी आणि नाणे पुढच्या गुरुवारी वापरू शकता. नारळ देखील आपण अगदी
हे मार्गशीर्ष महिन्यातील पूर्ण व्रत होऊस तर आपण हे वापरू शकतो। आता उद्यापनानंतर शेवटी तांदूळ हे कोणत्याही समजा आपण खीर बनवू शकतो किंवा घरामध्ये भात बनवताना देखील वापरू शकतो, पण काळजी घ्या की घरामध्ये जर मांसाहार होत असेल तर मांसाहार केलेला असेल त्या दिवशी या तांदळाचा भात झाला नाही पाहिजे। तसेच देवीला वाहिलेली जी फुलं आहेत ते कोणाच्याही पायाखाली येतील असे टाकू नका, जेणेकरून देवीचा अपमान होईल। आता मार्गशीर्ष महिन्यात व्रत करणं जर आपल्याला जमलं नाही तर शुक्ल पक्षातील पहिल्या गुरुवारी या व्रताची सुरुवात करता येते। म्हणजे तुम्ही कोणत्याही महिन्यातील गुरुवारी हे व्रत करू शकतात। देवीची यथासांग पूजा करायची आणि व्रताचं शेवटच्या गुरुवारी उद्यापन करायचं। खिचडी खाऊन हा जो उपवास आहे तो समजा आपण सोडू नये, वाद घरामध्ये करू नयेत, कोणाला देखील अपशब्द बोलू नका। बाकी कोणतंही सोंग घेता येईल परंतु पैशाचं सोंग आणता येत नाही। जेव्हा आर्थिक परिस्थिती बिकट असते तेव्हा सगळे मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात, हे मार्ग खुले व्हावेत आणि लक्ष्मी मातेची कृपादृष्टी आपल्यावर व्हावी यासाठीच बघा कोणीही अगदी श्रद्धेनं विश्वासानं देवीची हे व्रत करतात। मग रोजच्या देवपूजेत शंखाला स्नान घालून त्याची नियमित पूजा करा, कारण शंख हे लक्ष्मीचे आवडते स्थान आहे। लक्ष्मी मातेच्या गळ्यात कवड्यांची माळ आपण सर्वांनी पाहिली असेल, म्हणूनच देवपूजेत कवड्यांची माळ अथवा कवड्या ठेवून त्यांची पूजा करावी, त्यामुळे धनवृद्धी होते। लक्ष्मी माता कमळात विराजमान असते, ते तिचे आवडते स्थान आहे। दर शुक्रवारी शक्य असल्यास पांढरे किंवा गुलाबी कमळ अर्पण करावे। महिन्यातून एकदा किंवा एखाद्या शुभ तिथीच्या निमित्ताने देवीला केशरी रंगाचा साखर भात किंवा पांढऱ्या रंगाचे मिष्टान्न अर्पण करावे। यात खोबरं, साखर, दही साखर किंवा खडी साखर देखील तुम्ही घालू शकता। आता तुमच्या जर समजा जवळपास गल्लीमध्ये वगैरे प्राजक्ताचं झाड असेल तर देवीला प्राजक्ताची फुलं खूप आवडतात, त्यामुळे बघा सकाळी जर कुठे मिळाले तर देवीला ही फुलं वाहण्याचा प्रयत्न करा। वैजयंतीचे फूल देखील लक्ष्मी आणि विष्णूंना प्रिय आहे। अगदी विश्वासाने श्रद्धेने तुम्ही हे फूल अर्पण केलं तर देवीचा आशीर्वाद मिळतो। केळीची बाग जिथे असते तिथे आर्थिक चणचण भासत नाही, परंतु प्रत्येकाच्या नशिबात हे सुख नसते। अशा वेळेस जिथे केळ्याचे झाड असते तिथे सेवा म्हणून पेलाभर पाणी अर्पण करावे। तसेच शक्य असल्यास देवीला केळ्याचा नैवेद्य दाखवून तो प्रसाद सर्वांना वाटावा। ज्या घरात तुळशी वृंदावन किंवा तुळशीचे रोपटं असतं आणि रोज सायंकाळी तुळशीपाशी दिवा लावला जातो त्या घरावर माता लक्ष्मीचा सदैव आशीर्वाद असतोच। तसेच बघा माता लक्ष्मी त्या घरी कायमस्वरूपी निवास असते। अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे। तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा, शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका। झालेली सेवा स्वामी महाराजांच्या चरणी अर्पण करते आणि माझा हा व्हिडिओ इथंच थांबवते। श्री